8 महिन्यांपूर्वी म्हणजे ऑक्टोबर 2025 मध्ये पाक व्याप्त काश्मीरमधून एक बातमी आली होती. बातमी होती आंदोलनाची. पीओके मध्ये पाकिस्तान सरकार विरुद्ध मोठ्या आंदोलनाला सुरुवात झाली होती. हजारो आंदोलक आपल्या मागण्या घेऊन रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी पाकिस्तानी सैन्यानं हे आंदोलन दडपण्यासाठी गोळीबार केला, ज्यात 12 आंदोलकांचा मृत्यू झाला. या घटनेनं परिस्थिती आणखीनच चिघळली. लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. याचा उद्रेक कधीही होऊ शकतो असं त्यावेळी बोललं जात होतं. आता या घटनेच्या 8 महिन्यांनी पीओकेतली स्थिती पुन्हा एकदा बिघडली आहे. आंदोलक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले असून पाकिस्तानी सैन्यानं त्यांच्यावर पुन्हा गोळीबार केलाय. यामध्ये आतापर्यंत जवळपास 30 आंदोलकांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. यावेळीची परिस्थिती आणखी भीषण असून पीओके आता पाकिस्तानातून फुटून वेगळा होतो की काय अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. नक्की घडतंय काय? पीओके मध्ये एवढ्या मोठ्या आंदोलनांना का सुरुवात झाली? आंदोलकांची मागणी काय आहे? पाकिस्तानचं सैन्य हे आंदोलन कशा प्रकारे दडपत आहे? पीओके खरंच पाकिस्तानपासून वेगळा होऊ शकतो का? सगळा विषय समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर सगळ्यात आधी पीओके मध्ये सध्या काय परिस्थिती आहे ते पाहू. पीओकेची राजधानी आहे मुझफ्फराबाद शहर. या शहराजवळच रावळकोट नावाचं शहर आहे, जिथे ही संपूर्ण घटना घडली आहे. रावळकोट हे शहर भारताच्या पूंछ पासून फक्त 40 किलोमीटर अंतरावर आहे. झाले काय, तर या शहरामध्ये आंदोलक आणि पाकिस्तान सैन्यामध्ये भीषण झटापट झाली. आंदोलक रस्त्यावर उतरले होते तेव्हा त्यांना दडपण्यासाठी पाकिस्तान सैन्यानं थेट गोळीबार केला. स्थानिक बातम्यांनुसार या गोळीबारात 27 ते 30 आंदोलकांचा मृत्यू झालाय, तर 100 पेक्षा जास्त आंदोलक जखमी आहेत. आरोप आहे की पाकिस्तानी सैन्य मृतांचा खरा आकडा लपवण्यासाठी लोकांना दवाखान्यातून उचलून घेऊन जात आहे. पण ही घटना नेमकी घडली कशी? रावळकोटमध्ये आंदोलन कशासाठी सुरू होतं? आंदोलकांची मागणी काय आहे ते समजून घेऊ. तर हे आंदोलन JAAC म्हणजे जम्मू अँड काश्मीर जॉईंट आवामी ऍक्शन कमिटी कडून केले जाते. JAAC ही 2023 साली स्थापन झालेली एक संघटना आहे, जी पीओकेतल्या नागरिकांच्या हक्कांसाठी लढा देते. गेल्या वर्षी पीओके मध्ये जे आंदोलन झालं होतं त्यांचं नेतृत्वही याच संघटनेने केलं होतं. JAAC आणि पाकिस्तानचं सरकार यांच्यात पीओके मधल्या विधानसभेच्या 12 राखीव जागांवरून वाद आहे. खरं तर पीओकेच्या विधानसभेत निर्वासित काश्मीरांसाठी 12 जागा राखीव आहेत. फाळणीनंतर जे लोक भारताच्या काश्मीरमधून पीओके मध्ये गेले होते त्यांच्यासाठी या जागा आहेत. पीओकेच्या विधानसभेत एकूण 53 जागा आहेत, त्यामुळे या 12 राखीव जागांचं महत्त्व जास्त आहे. या जागांवर पाकिस्तान सरकारकडून उमेदवार नॉमिनेट केला जातो. स्थानिक लोकांचा आरोप आहे की पाकिस्तानचं सरकार या माध्यमातून आपल्या लोकांना विधानसभेत पाठवत आहे. त्यामुळे या 12 जागा रद्द करण्याची मागणी या संघटनेने लावून धरली आहे. JAACचं म्हणणं आहे की पाकिस्तान सरकारला 12 लोकांना नॉमिनेट करण्याचा अधिकार नाही. आम्ही जे लोक निवडून देऊ तेच विधानसभेत बसतील. अलीकडेच पीओकेच्या सर्वोच्च न्यायालयानं या मुद्द्यावर आपला निकाल दिला. न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं की पीओके मध्ये राहणाऱ्या काश्मीरी निर्वासितांसाठी राखीव असलेल्या 12 जागांना संविधानाद्वारे संरक्षण मिळालंय. घटनात्मक दुरुस्तीशिवाय या जागा रद्द केल्या जाऊ शकत नाही. न्यायालयाच्या निर्णयाचा JAAC कडून जोरदार विरोध करण्यात आला. पीओके मध्ये येत्या 27 जुलैला निवडणुका होणार आहे. त्याआधी या जागा रद्द व्हाव्यात असं JAACचं म्हणणं आहे. पण पाकिस्तानच्या सरकारने या मागणीकडे लक्ष देण्याऐवजी उलट 5 जूनला JAAC या संघटनेवरच बंदी घातली. सरकारनं दहशतवादाविरोधी कायद्याअंतर्गत JAAC वर कारवाई केली. या निर्णयानंतर पोलिसांनी या संघटनेच्या समर्थकांची धरपकड सुरू केली. अनेकांना अटकही करण्यात आली. तेव्हापासून पीओकेतलं वातावरण तणावपूर्ण बनलंय. JAAC वर बंदी आल्यानंतर पीओके मध्ये आंदोलनांना सुरुवात झाली. हे आंदोलन दडपण्यासाठी पाकिस्ताननं बळाचा वापर केला. पण यामध्ये शहजेब हबीब नावाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. हबीबच्या अंत्ययात्रेत मोठा राडा झाला. पाकिस्तानी सैन्याचं म्हणणं आहे की अंत्ययात्रेत लोकांनी पाकिस्तानच्या सैन्याविरुद्ध घोषणाबाजी केली होती. त्यांना हटवण्यासाठी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला, ज्यामध्ये जवळपास 30 लोकांचा मृत्यू झालाय. पाकिस्तानच्या डॉन न्यूज पेपरनं पोलिसांच्या हवाल्यानं बातमी दिली आहे की JAACच्या लोकांनी आंदोलनाच्या वेळी शॉटगन आणि अन्य शस्त्रांचा वापर करून सिक्युरिटी फोर्सेसवर हल्ला केला होता.
पोलिसांनी हे दहशतवादी कृत्य असल्याचं म्हटलंय. यावेळी सिक्युरिटी फोर्सेसची आंदोलकांशी झटापट झाली, ज्यानंतर ही घटना घडली. तसं पाहिलं तर जेएसीची ही फक्त एकच मागणी नाही. ही संघटना पीओकेच्या लोकांना नियमित वीज पुरवठा मिळावा, लोकांना स्वस्त दरात धान्य मिळावं यासाठी बऱ्याच काळापासून आंदोलन करत आहे. पीओकेच्या लोकांना वाटतं की पाकिस्तान सरकारकडून त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. त्यामुळे इथले नागरिक त्यांच्या हक्कासाठी सरकारविरुद्ध वारंवार आंदोलनं करतात. पीओकेच्या मंगला धरणातून वीज निर्मिती होते, पण ही वीज पीओकेच्या नागरिकांना मिळत नाही. या विजेचा फायदा पाकिस्तानच्या पंजाब प्रांताला होतो. गेल्या वर्षी जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनातही हा एक प्रमुख मुद्दा होता. अशाच प्रकारची आंदोलनं 2023 मध्येही झाली होती. त्यावेळी वीज दरवाढीच्या आणि गव्हाचं अनुदान रद्द करण्याच्या विरोधात पीओकेचे नागरिक रस्त्यावर उतरले होते. 2022 मध्येही पीओकेतल्या लोकांनी रस्ते अडवून स्वातंत्र्याची मागणी करत घोषणाबाजी केली होती. पण आत्ताचं आंदोलन हे मागच्या सर्व आंदोलनांपेक्षा सर्वात मोठं आणि निर्णायक मानलं जात आहे. यावेळेचं आंदोलन फक्त पीओके पुरतं मर्यादित नाही. पाकिस्तानी सैन्याकडून पीओकेच्या नागरिकांना ज्या प्रकारे वागणूक दिली जाते त्याचे पडसाद आता अन्य देशांमध्येही उमटायला सुरुवात झाली आहे. पीओके मध्ये आंदोलकांवर गोळीबाराची घटना घडल्यानंतर ब्रिटनमध्ये राहणाऱ्या काश्मीरी समुदायानं आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. या घटनेनंतर लंडन मधल्या पाकिस्तानी दूतावासासमोर शेकडो लोक जमले होते. त्यांनी पाकिस्तान सरकार आणि सैन्याच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांनी पाकिस्तानी आर्मी गो बॅक, हम छीन कर लेंगे आजादी, तेरा बाप भी देगा आजादी अशा घोषणा दिल्या. लंडन शिवाय ब्रिटनमधल्या इतर प्रमुख शहरांमध्येही पाकिस्तानी दूतावासाच्या कार्यालयांसमोर अशीच निदर्शनं करण्यात आली. या आंदोलकांचं म्हणणं आहे की पीओके मध्ये नागरिकांच्या हत्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. इंटरनेटवर बंदी घातली जाते, लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. इकडे पीओकेतली परिस्थितीही तणावपूर्ण आहे. पाकिस्तानच्या सरकारचं या भागावरचं नियंत्रण हळूहळू सैल होत चाललंय. अनेकांचं म्हणणं आहे की जर परिस्थिती अशीच राहिली तर येणाऱ्या काळात पीओके पाकिस्तानपासून वेगळाही होऊ शकतो. कारण इकडे बलुचिस्तानातही परिस्थिती तणावपूर्ण आहे. बलूच लिबरेशन आर्मीनं आधीच पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. या संघटनेनं पाकिस्तानी सैन्याला सळो की पळो करून टाकले. पाकिस्तानी सैन्याची सगळी ताकद बलुचिस्तानात नियंत्रण कायम ठेवण्यासाठी खर्च होतीये. तिकडे खैबर पख्तूनवा प्रांतात तेहरीक तालिबानचा पाकिस्तानी सैन्याशी संघर्ष सुरू आहे. आता पीओके मध्येही गृहयुद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पाकिस्तानी सैन्याला एकाच वेळी अनेक फ्रंटवर लढाईचा सामना करावा लागतोय. अशा परिस्थितीत पीओकेला पाकिस्तानपासून वेगळं व्हायला वेळ लागणार नाही असं म्हटलं जात आहे. या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? पीओके पाकिस्तानपासून वेगळा होऊ शकतो का? या परिस्थितीत भारतानं काय पावलं उचलावी? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.